मला तरी असं वाटते की बायका एकाच वेळी जितकी मल्टिपल कामं करू शकतात ना, तितकं पुरुष मंडळी नाही करू शकत बरं का. म्हणजे बघा, सकाळची धावपळ तर सगळ्यांना माहीत असते. मग ती मुलांना तयारी करायची असो किंवा त्यांचा टिफिन बनवायचा असतो, दोघंही कामं अगदी सोबत आपण आनंदाने करत असतो. मागे थोडी चिडचिड होते आपली, आरडाओरड होते, पण सगळी कामं वेळेवर कंप्लीट होत असतात. आणि बघा, पिया पण आता स्कूलला गेलेली आहे अगदी वेळेवर. ती स्कूलला गेल्यानंतरच मला माझ्यासाठी थोडा टाईम काढता येतो आणि म्हटलं मस्त तयार होऊया. बऱ्याच दिवसानंतर हा ड्रेस मी वेअर केलेला होता आणि मीच बघून स्वतःला भरपूर आनंदी होत होती. मागे काही कमेंट येत होत्या की तू चिया सीड दररोज घेतेस का? तर मी दररोज तर काही घेत नाही, पण मी आठवड्यातून 2-1 दिवस घ्यायचा प्रयत्न करते. 1 तासामध्ये आपण अशा पद्धतीने पाण्यात टाकल्या ना की फुलतात त्या. या चिया सीड मी दुपारी जेवणाच्या 1 तासानंतर घेते. आपण मॉर्निंगलाही यांना घेऊ शकतो. सब्जा आणि चिया सीड दोघे वेगवेगळे असतात, जसं मी तुम्हाला दाखवलं. आणि आता मला इथे ड्रायफ्रूटचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. आणि आमचं कधीपासून चाललं होतं की आम्हाला एक लाईट आहे इथला किचनमधला, तो लावून घ्यायचा होता आणि त्याचंही काम आताच जे आहे ते करण्याचा मुहूर्त निघालेला होता. म्हणून मी लाडूचं काम साईडला ठेवून बाकी कामं आवरून घेतली. हे स्टँडची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, वर ॲफिलिएटमध्ये पण टॅग केलेला आहे. आणि फायनली इथे हा लाईट लावून झालेला आहे. आणि खरंच सांगते, लाईट लावल्यानंतर क्रॉकरी युनिटचा लुक अजूनच छान दिसायला लागलाय. बाकी तुम्ही कमेंटमधून कळवा मला कसं दिसतंय म्हणून. खरं सांगायचं तर खूप दिवसानंतर पेंडिंग काम जे आहे ते आमचं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर मी मस्त असे लाडू पण बनवून घेतले आणि थोडी ग्रोसरी मागवलेली होती, म्हणजे व्हेजिटेबल आणि बाकीचा किचनचा सामान. आता हा सगळा छान ऑर्गनाईज करून ठेवते आणि माझा व्हिडिओ संपवते. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.